तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम. सर्वांना नमस्कार करून आजच्या निरूपणाला सुरुवात करूया. दशक 12वा आणि समास 10वा, उत्तम पुरुष निरूपण. विवेक आणि वैराग्य नावाच्या दशकातला हा शेवटचा समास. जीवनामध्ये विवेक आणि वैराग्य या दोघांचं महत्त्व आणि त्यांची एकदा ओळख झाली की मग बऱ्याच गोष्टी ज्या नकोशा असतात, ज्या परमार्थाच्या दृष्टीने अडचणीच्या असतात, त्या हळूहळू माणसाच्याकडून सुटू लागतात. म्हणजे त्यापासून माणूस निरासक्त होतो. आसक्ती असेल म्हणजे विवेक नाही, आणि आसक्ती नाही म्हणजे विवेक जागृत झाला. आता याचं एक उदाहरण कसं असेल की विवेक म्हणजे खूप चांगल्या शब्दामध्ये पुण्यामध्ये असणारे परमपूज्य मामा देशपांडे यांनी चिंतन नावाचे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. ग्रंथ काय, त्याला पुस्तकच म्हणूया, पण इतके लहान पण आहेत, पण आशय खूप आहे. त्यामध्ये विवेकाची व्याख्या खूप सुंदर रीतीने केलेली आहे. विवेक म्हणजे ज्याला कुठे थांबायचं हे समजतं त्याला विवेक. ज्याला आपला पसारा किती वाढवावा हे समजतं तो विवेक. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाने, आपण म्हणतो जसं की अंथरूण पाहून पाय पसरावे. जशी चादर असेल तेवढंच पाय पसरून आपण झोपलो तर थंडी वाजणार नाही, आणि आपण जर आडवं तिडवं झोपलं तर थंडी वाजेल, साधी गोष्ट आहे. तसा हा विवेक जो आहे, तो विवेक ज्याच्याजवळ असेल तो प्रत्येक गोष्टीमध्ये, ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना विवेकाच्या या तराजूमध्ये तोलून पाहिल आणि ते बरोबर आहे की नाही हे पाहत राहील, आणि त्याप्रमाणे विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, असं त्याच्या प्रचितीस येईल. तसे या ठिकाणी उत्तम पुरुष निरूपण नावाचा हा समास जो आहे, त्यामधले उत्तम पुरुष याचा अर्थ काय आहे थोडासा आपण विचार करूया. अध्यात्माच्या दृष्टीने आणि आपल्या प्रपंचाच्या दृष्टीने दोन्हीकडचा विचार आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सृष्टीमध्ये एकतर माणूस आहे, नाही तर माणसाच्या व्यतिरिक्त असणारे जीव आहेत, प्राणी आहेत, ते सगळे आहेत. आता भगवंताला प्रसन्न करून घेण्याची जबाबदारी, शक्ती किंवा क्षमता ही फक्त माणसाच्या ठिकाणी आहे, पशुपक्ष्यांच्या ठिकाणी नाही. तरी पण यालासुद्धा अपवाद आहेत. श्रीमद भागवताच्या श्रवणाने असे अपवादसुद्धा आपल्याला लक्षात येतात. गजेंद्र मोक्ष उदाहरण. गजेंद्र आहे, हत्ती आहे, त्यालासुद्धा मोक्षाची प्राप्ती होते, आणि तो ग्राह जो आहे, ती मगर जी आहे, तीसुद्धा भगवंताकडून तिचासुद्धा मोक्ष मिळतो तिलासुद्धा. पण ही अपवादात्मक काही उदाहरणं आहेत. सर्वसाधारणपणे माणसाला परमार्थाची जोड असेल तर तो मोक्षप्राप्तीसाठी धडपड करू शकतो, अनुष्ठान करू शकतो, सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन आपली वाटचाल करू शकतो. आता अशी जी माणसं आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान काय आहे, ऐक ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण या नावं ज्ञान, अगदी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्याच 5व्या दशकामध्ये समर्थ सांगतात, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, अशा 15-20 ओव्या आहेत. प्रत्येक गोष्ट, नाना विषयांचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे, नाना वल्लींचे ज्ञान, नाना वनस्पतीचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे, असं सगळं सांगत सांगत पाहावे आपणासे आपण या नावात ज्ञान, असा जो ज्ञानी आहे त्याला समर्थ उत्तम पुरुष म्हणतात. आता समाजामध्ये सगळेच ज्ञानी आहेत असं नाही. पुन्हा त्या ज्ञानीची व्याख्या आता आपण जर केली की लिटरेट म्हटलं की ज्ञानी असं आपण समजतो, पण तसं नाही. शिकलेला भरपूर असेल पण प्रसंग मानत चुकतच गेला
तरी मग ते विद्याला कोण पुसे समर्थ सांगतात आपल्याला. म्हणून ज्ञानी पुरुष हा जो आहे त्याला समर्थ उत्तम पुरुष म्हणतात. आणि या वेगळे जे उरले ते करंटे जन अज्ञानी. आता या अज्ञानी लोकांना नुसतं सोडून देऊन चालणार नाही, पण त्यांनासुद्धा भक्ती मार्गाला लावणं हे या उत्तम पुरुषाचं लक्षण आहे, हे उत्तम पुरुषाचं कार्य आहे, त्याची ही जबाबदारी आहे. त्याप्रमाणे समर्थ या समासामध्ये उत्तम पुरुषाच्या ठिकाणी कोणते गुण असावेत हे आपल्याला सांगतात. एक समर्थांची अजून एक रचना आहे, संप्रदाय लक्षणे, श्री संप्रदाय लक्षणे. पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर. अगदी 20 लक्षणं दिलेली आहेत. ज्यांना समाजाचंच नेतृत्व करायचं असेल त्यांच्या अंगी ही 20 लक्षणे असली पाहिजेत असं समर्थ त्या ठिकाणी निक्षून सांगतात. आणि ती जबाबदारी कोणाची आहे की ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं, ज्याला एक मठपती म्हणून इतर लोकांना चांगला मार्ग दाखवायचा आहे. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण, असे ओवी आहे. आता इथे या समासाची सुरुवात जे करतात ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतात. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. अगदी सोपा प्रपंचातला नेहमीचा अनुभव आहे. आपण जे जेवतो त्यामध्ये लहान मुलं काय, मोठे माणसं काय, किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा भक्तिभावाने ते भोजन होतं नाही. कितीतरी गोष्टी आपण टाकून देतो. उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. मागे एकदा त्या काळच्या औरंगाबादमध्ये, आम्ही आत्ताच्या संभाजीनगरामध्ये माझा मुक्काम होता. पेपरमध्ये बातमी वाचली की लग्न समारंभाच्या तिथे एक बोर्ड लिहिला होता आणि त्यावर लिहिलं होतं की अन्न वाया दवडू नये वगैरे, सगळं छान मोठी बातमी आली होती. मग मी त्या संपादकांना फोन केला की एवढी तुमची बातमी जी आहे ती सगळी समर्थांच्या एका ओवीमध्ये आहे. आणि ती ओवी म्हणजे आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. म्हणजे जे रिपोर्टर असतात, जे वर्तमानपत्रामध्ये लिहितात, त्यांना अध्यात्माची जाण नाही, त्याचं वाचन नाही, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने ते गोष्टी सांगत असतात. पण संतांची वचनं जर आपण वापरली तर आपण 100 शब्दांच्या ऐवजी 2 शब्दामध्येच आपण ते सांगू शकतो. आणि मग आता समर्थ फक्त प्रपंचातलंच हे वाया दवडू नका असं सांगत नाहीत, पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला अध्यात्माचा सुद्धा उपदेश करतात. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेचे ज्ञान जनासे सांगावे, तर ते न बुडो न द्यावे बुडते असे. मला पोहता येत नाही, मी नदीकाठी बसलेला आहे, तिथलं सगळं सौंदर्य मी निहाळत आहे, पण कुणीतरी एक मुलगा त्या पाण्यामध्ये उतरतो आणि तो बुडायला लागतो. आता मला पोहता येत नाही म्हणून मी खाली उतरू शकत नाही, पण ज्याला पोहता येतं तो मात्र कशाचाही विचार न करता, माझे कपडे भिजतील, माझ्या खिशातले पैसे खराब होतील वगैरे, कुठलीच गोष्ट विचारात घेणार नाही, पण त्या पाण्यामध्ये उडी मारून त्या मुलाला तो बाहेर काढेल. तर ते न बुडो न द्यावे बुडते असे. हा आपला अनुभव, प्रपंचातला अनुभव आहे. आणि अशी जी माणसं कामं करतात त्यांना राष्ट्रपतीकडून पुढे चांगलं मोठं एखादं बक्षीससुद्धा मिळतं, त्यांचा सत्कारसुद्धा होतो. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. आता संतांच्या बाबतीमध्ये, उत्तम पुरुषाच्या बाबतीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. आपले हे जे सगळे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे की कोणीही या ठिकाणी ज्याने जीव धारण केला, ज्याने हे शरीर धारण केलं, जो माणूस म्हणून जन्माला आला, तो भगवंतापर्यंत जाऊन पोचू शकतो, त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. पण त्यासाठी या सगळ्या आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन, आणि नुसतं वाचन मी केलं असं म्हणून चालत नाही, त्याच्यावरचं मनन, चिंतन, निधिध्यास या सगळ्या ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे गेलो तर आपल्याला ते ज्ञान, त्या गोष्टी आत्मसात करता येतात. आता आत्मसात केलं पण व्यवहारात वापरलं नाही, पण ते सुद्धा दूषणच आहे. आणि म्हणून तेच ज्ञान जनासे सांगावे. आता आपण जे शिकलो ते आपल्याला दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. यासाठी या समासाच्या शेवटी 2 गोष्टी दिलेल्या आहेत. त्याला म्हणतात रोकडी प्रबोध शक्ती. मग पुढे आपल्याला सांगतात, उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्या.
खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, की सगळे उत्तम गुण चांगलं चांगलं जे असेल ते आपण घ्यावं. मना असत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. मनाचे श्लोक असो किंवा हा दासबोधासारखा एक ग्रंथ असो, आत्मारामासारखं छोटं प्रकरण असो, प्रत्येक ठिकाणी समर्थ आपल्याला खबरदार करत आहेत. आता ते सांगतात, वर्तल्या विण बोलावे ते शब्द मिथ्या. म्हणजे आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपली वागणूक असली पाहिजे. मुलांनी सगळ्यांनीच योगाचा दिवस आता येणारच आहे, योगाचा दिवस, त्यामध्ये योगाच्या वेळेस सगळ्यांनी सूर्यनमस्कार घालावे. असं जर मी नुसतं सांगत गेलो आणि एखाद्याने मला प्रश्न विचारला, का तुम्ही घालता का सूर्यनमस्कार? मग जर मी नाही असं म्हटलं तर मग ते म्हणतील की स्वतःच घालत नसतील तर हे दुसऱ्यांना काय सांगतात. म्हणजे वर्तल्या विण बोलावे ते शब्द मिथ्या. आणि मग ते शब्द आपले खोटे ठरतात किंवा आपण जे सांगतो त्याचा कोणीही अनुभव घेत नाही आणि त्याप्रमाणे वागत नाही. आता पुन्हा आपल्याला सांगतात, स्नान संध्या देवार्चन एकाग करावे जप ध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे. की काय काय करावं हे सगळी मोठी यादी या ठिकाणी दिली. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यासी यावे, उणे पडू न द्यावे कोणी एकाचे. एक प्रार्थना आहे पत्रधारा दासबोध अभ्यासाच्या वर्गाच्या वेळेस सुरुवातीला म्हणली जाते. कविवर्य वसंत बापट यांनी लिहिली ती कविता आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती. देहमंदिर चित्तमंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सुरुवातीलाच त्यामध्ये म्हटलं, दुःखितांचे दुःख दावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी त्या एका छोट्याशा 3 कडव्यांच्या कवितेमध्ये या कविवर्य वसंत बापट यांनी सांगितलेले आहे. दुसऱ्याचे दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणीमात्रास मिळवून घ्यावे बरा शब्दे बऱ्या शब्दे. काय असतं, आपल्याकडे समजा घराचे लाईट गेले, आपण पहिल्यांदा काय करतो, आधी बाहेर येतो आणि मग पाहतो की शेजाऱ्यांचे लाईट गेलेत की नाही. साधा अनुभव आहे. याच्या उलट समर्थ म्हणतात की दुसऱ्याचे दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी वासावे, प्राणीमात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. आता सगळ्यांचे लाईट गेले असं जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला थोडंसं आपलं दुःख हलकं झालं असं वाटतं. बरं संतोषे सुखी व्हावे. माझ्या मुलाला कमी मार्क मिळाले, शेजाऱ्याच्या मुलाला जास्त मार्क मिळाले की लगेच आपल्या मनामध्ये येतं, पहा आम्हाला माहीत आहे त्याने कसे काय मार्क मिळाले. म्हणजे हे जे आहे सर्वसाधारण माणसांचा जो विचार आहे तो समर्थांना काढून टाकायचा आहे आणि एका उत्तम पुरुषाची निर्मिती त्यांना त्या ठिकाणी करायची आहे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभग करावे, आपल्या परिस व्हावे पारखे जन. दुसऱ्यांचे अन्याय जे आहेत, म्हणजे एखादा अन्याय करून जर आपल्याकडे आला आणि आपल्याला शरण आला तर वैर्यास दंडू नये शरण आलिया. समर्थ प्रत्येक बाबतीमध्ये तुमच्या मनात कोणताही विचार असो त्याचं जे सोल्युशन म्हणूया आपण, ते ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थांच्या शिकवणीमध्ये आपल्याला सापडतं. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसाराचे वर्तावे, लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे. आता हा डिसेंबर महिना आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपले संक्रांतीचा सण येणार आहे. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करी जावा संसार आपुला. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. संक्रांतीची आठवण का झाली? उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. किंवा तुमच्या चैत्रामधल्या हळदी कुंकू असतं पहा, आठवतं आम्हाला, लहानपणचं आठवतं. आई जेव्हा बाहेर नाही यायची, हळदी कुंकावून आली की मग तिने जे काय आणलं असेल ते काय असेल ते पाहायचं. लहान मुलांना खूप उत्सुकता असते. मग आपण म्हणतो काय ते बोरं काही चांगले नव्हते, गोड नव्हते. एखादी कैरी असेल तर ती कैरी फारच आंबट होती, चांगल्या गोष्टी लोकांना देता येत नाहीत का, अशी लहान मुलंसुद्धा म्हणतात. म्हणून समर्थ आपल्याला शिकवतात, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. दुसऱ्याला देताना जे जे उत्तम असेल ते आपण दिलं पाहिजे. आणि जसं आपण चांगल्या गोष्टी इतरांना देऊ तसंच आपलंसुद्धा वैभव वाढवणार आहे. आणि शब्द निवडून बोलावा, खूप महत्त्वाचं आहे. शब्द जे आहे ते अंतरंगामध्ये घाव घालतात. एखादा वाईट शब्द असेल तर तो लगेच आपल्याला त्याचं वाईट वाटतं.
मग कोणी जर आपल्याशी जर दुर्वर्तन केलं, वाईट बोलला, तर त्याचं आपल्याला जर दुःख होत असेल, तर दुसऱ्याशी बोलताना मी कधीही दुसऱ्याचं परांतर जे आहे ते दुखवू नये, हे समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात. सावधपणे करीत जावा संसार आपला. आपला संसार करीत असताना प्रत्येक क्षणी सावध असावं, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तज विजा करीत जावे कोणे एक प्रसंगी. संभाजी महाराजांना समर्थाने केलेला जो उपदेश आहे त्यामध्ये ही पहिलीच ओवी आहे. आणि मग समर्थ अशा उत्तम पुरुषाला सांगतात की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उर्वावे येणे प्रकारे. मरणाचे स्मरण असावे. आता ही फक्त एवढं एक चरण घेतलं ना तरी पण त्यामध्ये खूप गहन अर्थ आहे. मरणाचे स्मरण असावे. आमचाच अनुभव सांगतो. त्या चेन्नईला आम्ही गेलो होतो, माझ्या मुलाबरोबर मी गेलो होतो. त्याचं काहीतरी ॲडमिशनचं वगैरे काम होतं आणि अनायासं तिरुपतीचं दर्शन घेतलं आणि चेन्नईच्या बीचवर आम्ही होतो. आता त्या बीचवर जिथे गाड्या पार्क केलेल्या असतात तिथून समुद्राच्या पाण्यापर्यंत पायी जायला निदान 10-15 मिनटं तर लागतात. त्या वाळूतून जावं लागतं. तिथपर्यंत आम्ही गेलो, समुद्र पाहिला, दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि परत आलो. जेव्हा आम्ही अकोल्यात परत आलो तेव्हा एक 15 दिवस 8च दिवस झाले असतील, तिथे त्सुनामीचं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये ज्या बातम्या होत्या त्यामध्ये त्या रस्त्यावर ज्या गाड्या पार्क केल्या होत्या त्यातल्या कितीतरी गाड्या त्या समुद्रामध्ये ओढल्या गेल्या आणि वाहून गेल्या. म्हणजे मरणाचे स्मरण असावे. प्रत्येक क्षणी मरण आहे आणि प्रत्येक क्षणी नवीन नवीन जीवन आहे. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या क्षणाक्षणाला कितीतरी पेशी या मरत असतात आणि कितीतरी पेशी या जिवंत होत असतात. म्हणजे हे मरण जे आहे पण त्याचं आपल्याकडे मोजमाप नसतं किंवा ते आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. एखाद्या झाडावर जी पानं वाळलेली असतात ती पानं गळून पडतात आणि त्या जागी नवीन पानं येतात. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. तर त्या नवीन पानं आली ती इतक्या वेगाने येतात की जुनी पानं गळली याचासुद्धा आपल्याला दुःख होत नाही, कारण नवीन पानाचा आनंद वेगळाच असतो. तसं या ठिकाणी म्हणतात मरणाचे स्मरण असावे. आणि मग काय करावं मरणाचं स्मरण ठेवून? हरिभक्तीस सादर व्हावे. आता हरिभक्तीस सादर व्हावे याचा अर्थ काय? जर मी देवापाशी बसून रोज रामरक्षा म्हणली तर माझ्या घरातली मुलं जी आहेत, नातू आहेत, ते सगळे त्यांनासुद्धा असं वाटेल की अरे आजोबा रोज जर त्या ठिकाणी म्हणत असतील तरी जण आपण ऐकलं पाहिजे, येता जाता कानावर पडलं पाहिजे, असं त्यांच्या मनामध्ये रुजणं म्हणजे संस्कार घालणं आहे. आणि आपण जर संस्कारित नसू तर आपल्या मुलांवर संस्कार नाहीत, माझी मुलं माझं ऐकत नाहीत असं म्हणण्याचा येथ बोल नाही, जनासी शिकवावे आपुल्या मनासी. म्हणून मरोन कीर्तीस उर्वावे येणे प्रकारे. मना चंदनाचे परित्वाजे जावे, परी अंतरी सज्जना निव व्हावे. हेच उत्तम पुरुषाचं लक्षण समर्थाने या ठिकाणी सांगितलं. तिकडे आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये ते सांगतात. नेमकेपणे वर्तो लागला तो बहुतास कळो आला, सर्व आर्जवी तयाला काय उणे. असा जो उत्तम लक्षणाने युक्त असेल त्याला संसारात कुठलीच गोष्ट उणं पडत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणवावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त व्हावे. म्हणजे आपण भगवंताशी जे नामरूपाने एकत्र येतो, नामाच्या अध्यासाने, नामाच्या सततच्या पठणाने, एखाद्या स्तोत्राच्या पठणाने जे भगवंताशी आपण एकरूप होतो, त्या एकरूप होण्याने माझा आवाज भगवंतापर्यंत पोचला पाहिजे. आता जेव्हा मी स्तोत्र म्हणत असतो तेव्हा माझा आवाज पोचला पाहिजे असा अर्थ नाही, पण त्यानंतरच्या 23.5 तासामध्ये जे मी लोकांशी व्यवहार करतो त्या लोकांमधून सुद्धा मला भगवंत दिसला पाहिजे आणि त्याप्रमाणे माझा व्यवहार सगळ्यांशी झाला पाहिजे. असा जो गुण असेल त्याला उत्तम पुरुष असं म्हणलेलं आहे. आता त्याची लक्षणं कोणती ती आता या ठिकाणी सांगतात. मगाशी जो उल्लेख केला श्री संप्रदाय लक्षणे 20 लक्षणं जी आहेत, 30 लक्षणं या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दात मांडलेली आहेत. उदंड धिक्कारुणी बोलती, चरी चढो न द्यावी शांती. दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू. दुर्जनास मिळून जाते. दुर्जन जरी असेल तरी तो आपल्याकडे आला
तर त्याची ती बुद्धी जी आहे तीसुद्धा पालटण्याची शक्ती आपल्या उत्तम गुणांमध्ये असते. आणि म्हणून आपण उत्तम गुणांनी युक्त झालो तर अशा पुरुषाला सगळा समाज हवासा वाटतो. आपण त्यासाठी शोधत जातो चांगल्या माणसाचा. जसं वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधित आहे. समर्थांनी मुलांना केलेला उपदेश. त्यांचे पुतणे म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामींचे 2 पुत्र रामजी आणि श्यामजी यांना केलेला जो उपदेश आहे त्यामधला हा श्लोक आहे की वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. म्हणजे नुसतं वर दिसायला नसलं पाहिजे, पण अंतरंगामध्ये आपण शुद्ध असलं पाहिजे. आपलं चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे, आपलं बोलणं नेमकं असलं पाहिजे आणि आपल्या वागण्याने आपण इतरांना आनंद दिला पाहिजे. आणि मग अशासाठी काय करावं लागेल? सोये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे. झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. झिजोन शब्द आला की मना चंदनाचे परित्वास झिजावे. चंदन वृक्ष आहे, ते जंगलामध्ये कुठेतरी एक झाड असतं. त्याला माहीत नसतं आपल्यामधला तो सुगंध काय आहे, पण जो कोणी त्याचं लाकूड तोडेल आणि मग ते घासेल तेव्हा त्याला त्याचा सुगंध येतो. आता माझी कोणीच दखल घेत नाही असं त्या चंदनाच्या झाडाने म्हटलं तर मग चंदनाची झाडं पुन्हा पुन्हा उगवणार नाहीत. पण त्याचा लोकोपयोग काय आहे, त्याचा सुगंध काय आहे? कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. हे दोन्ही आहे. तुम्हाला कीर्ती पाहिजे असेल तर त्यामध्ये आपण झिजलं पाहिजे. सोये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे. म्हणून झिजवून कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. आणि मग त्या ठिकाणी अनेक गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. परांतरास न लावावा धका, कदापि पडो ने दावा चुका. क्षमाशीळ तयाच्या तुका, हानी नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेचे करावे. प्रसंगी कामास चुकवावे, हे भीत नव्हे. कार्य जे आहे, एखादं काम आहे, एखादी सभेमध्ये आपण गेलो, तिथे काही गोष्टी कमी दिसल्या तर आपण इतर कोणीतरी येईल आणि मग ती सतरंजी टाकेल आणि मग ती सतरंजी टाकल्यावर त्यावर खुर्च्या ठेवतील आणि ते सगळं झाल्यावर मग मी जाऊन बसेन असं म्हणून आपण नुसतं बाजूला उभं राहून चालणार नाही. कारण असं का करतो माणूस? कारण त्याला वाटतं की मी बाहेरून आलो आणि माझं स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे, माझी व्यवस्था झाली पाहिजे. पण आपण त्या ठिकाणी आलो ते कुठल्या तरी एखाद्या कामाच्या निमित्ताने, एखाद्या पूजेच्या निमित्ताने, एखाद्या उपासनेच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो. मग ती उपासना समर्थांची असो, ती उपासना करुणाष्टकाच्या निमित्ताने असो, ती उपासना आपल्या दत्त संप्रदायाची असो, कुठलीही असो. माझा संप्रदाय वेगळा आहे आणि हा संप्रदाय वेगळा आहे असा जो भेदभाव माणसाच्या ठिकाणी असता तो भेद निघून गेला पाहिजे. आणि कुठेही काही कमी पडलं तर मी त्या ठिकाणी आहे हा भाव माणसाच्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हा तो उत्तम लक्षणाने युक्त होणार आहे. आपले अथवा परावे, कार्य अवघेचे करा. आता पुढची ओवी जी आहे ती पुन्हा संक्रांतीच्या दृष्टीने. तिळगुळ घ्या, गोड बोला आपण म्हणतो. तर आता या ठिकाणी समर्थ सांगतात, बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते. आत्मवत परावे ते मानीत जावे. कोणी माझ्याशी चांगलं बोललं, माझा आदर सत्कार केला तर त्याच्याबद्दलचा एक प्रेमभाव माझ्या मनामध्ये निर्माण होतो. पण तेच उदंड धिक्कारणी बोलती, तरी चळवणे द्यावी शांती. म्हणजे या दोन्ही गोष्टीची सवय माणसाने स्वतः लावून घेतली पाहिजे, तर आपण उत्तम पुरुष होऊ. माझ्याशी प्रेमाने बोलला म्हणून तो माझा आहे आणि तो माझ्याशी नेहमीच भांडत असतो म्हणून मी त्याला टाळलं पाहिजे, त्याचं दर्शनसुद्धा घेता कामा नये असा भाव, परभाव जो आहे तो सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी असतो. पण उत्तम पुरुषाच्या ठिकाणी हा कधीच नसतो. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते. कोणी माझ्याशी वाईट बोललं, अपशब्द बोलला तर मला वाईट वाटतं. हे जर खरं असेल तर माझंसुद्धा बोलणं असंच पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपल्या दृष्टीमध्ये सुद्धा प्रेम असलं पाहिजे. बोलणं तर दूरच राहील, पण आपल्या दृष्टीमध्ये प्रेम असलं पाहिजे. म्हणजे इतरांवरचं आपलं प्रेम आपल्या दृष्टिक्षेपाने सुद्धा व्यक्त झाले पाहिजे. इतकं ते आपल्या अंगामध्ये भिनलं पाहिजे.
आपणास चिमोटा घेतला तेने कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत झाले. आपल्याला चिमटा घेतला तर आपण कासावीस होतो. हे जर खरं असेल तर मी दुसऱ्याला चिमटा का घ्यावा? आता हे चिमटा घेणं म्हणजे सगळ्या अर्थाने आहे. आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने आहे. दुसऱ्याला त्रास होईल असं मी कधीच वागू नये. जसं भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या भावना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर आणि मंगलाची नित्य हो आराधना. म्हणजे भगवंत सगळीकडे आहे, तोच नटलेला आहे. या उपाधी माझे गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती, माऊलींनीच म्हटलेलं आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे तेच परब्रह्माचा अंश आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं अंतर्मन जे आहे ते राखण्याला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे एखाद्या उत्तम पुरुषाने या गोष्टी आपल्यामध्ये आणल्या पाहिजेत. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एके प्रसंगे. आपण दुसऱ्याशी बोलतो, त्यालाच वाईट वाटतं, असं जर असेल तर पुढे आपल्यावर सुद्धा तो प्रसंग येणार आहे, हे लक्षात घेऊन आपण आपल्याकडून वागणूक तशा दृष्टीने झाली पाहिजे. कारण पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. नुसतं तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणून त्या फक्त संक्रांतीच्या दिवशी करून चालणार नाही, पण वर्षभर, आयुष्यभर प्रत्येकाशी आपण त्याच प्रेमाने बोललं पाहिजे. आता असं केव्हा होईल? जेव्हा सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असणारा भगवंत तो एकच आहे आणि तो भगवंताचाच अंश आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा वरवर दिसणारं जे शरीर आहे ते फक्त उपाधी आहे. उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. एक साधा अनुभव सांगतो. अकोल्यामध्ये एकदा काहीतरी समास असेल किंवा संतांचं वचन असलेलं, ते मला झेरॉक्स करायचं होतं. म्हणून मी त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये गेलो आणि 5-10 पानं झेरॉक्स केले आणि ते परत आणले. आता तो झेरॉक्स करणारा जो माणूस असतो तो त्याचे फक्त पानं मोजतो. 10 पानं झाले, ₹2 ₹20 झाले एवढंच त्याने सांगतो. आपण ₹20 दिले की आपण बाहेर पडतो ती कागद घेऊन. माझा एका ठिकाणी अनुभव आला, आमच्याच गावामध्ये आला. तर त्या गृहस्थाने माझ्या हातामध्ये ते पानं देत असताना त्यातल्या ओव्या वाचल्या. योगायोगाने दासबोधाच्या ओव्या होत्या आणि चांगल्या होत्या. त्याच्या मनालासुद्धा त्या खूप आवडल्या आणि लगेच त्याने प्रश्न विचारला, "काका हे कशातले आहेत? काय नाही?" त्याने विचारलं. मग जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की अरे हे काहीतरी विशेष आहे. आत्तापर्यंत आपण इतक्या सगळ्या गोष्टी वाचल्या, पण माझं मन ओढून घेणारं, आकर्षण करणारं असं लिखाण माझ्याकडून आत्तापर्यंत वाचन झालं नाही. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध या ज्या अवस्था आहेत, त्या अवस्था प्रत्येकाला त्या अवस्थेतून जावं लागतं, तेव्हा तो सिद्ध पुरुष तयार होतो. तसं पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. प्रत्येकाशी त्याच भावनेने बोललं पाहिजे आणि तेव्हा आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. आमचे श्री दावा केळकर पत्रद्वारा दासबोध अभ्यास ज्याने सुरू केला ते दावा केळकर 1979मध्ये हा अभ्यास सुरू झाला. ते नेहमी सांगायचे, आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे. याचा अर्थ काय? त्यांचं उदाहरण ठरलेलं असायचं. मी जे काही कागदावर लिहितो, म्हणजे एखाद्याला पत्र पाठवलं, त्या पत्रावरचा मी त्याचा पत्ता लिहितो, तो पत्तासुद्धा असा असला पाहिजे की जे देखताचे चतुर समाधान पावती. ते अक्षर पाहिल्यावर त्या वाचणाऱ्यालासुद्धा आनंद झाला पाहिजे. ऐसा पुरुष तो पहावा वाटे मनी. त्यालासुद्धा वाटलं पाहिजे, अरे इतकं सुंदर अक्षर आहे, मग हे कोणाचं अक्षर असेल, त्यांना मला भेटलं पाहिजे असं त्याला वाटलं पाहिजे. म्हणजे आपल्या साध्या कृतीमध्ये पोस्टाने पाठवलेल्या पत्रावरचा पत्ता हा सुद्धा चांगल्या प्रकारे लिहिला पाहिजे आपण. म्हणून बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. काही लोकांचे अक्षर असतात, पण हे अक्षर हे जे आहे ते चांगलं सुवाच्य होण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजेत. मुलाने प्रयत्न केले पाहिजे हे जसं महत्त्वाचं आहे, तसं आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे.
स्वतःचंच अक्षर चांगलं नसेल तर मग मुलांना आपण काय सांगणार. लेखन क्रिया निरूपण दशक 19 समास 1 हा सुद्धा आपण व्यवस्थित वाचावा. खूप छान आहे. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. काल परवाचीच गोष्ट आहे. माझा मुलगा सुनबाई नातू वगैरे हे सगळं आता सध्या गुजरातमध्ये गेलेलं आहे. आमच्या पुतण्याने एक त्या आमच्या ग्रुपमध्ये 2 प्रिस्क्रिप्शन पाठवले आणि ते मुलाला म्हटलं, अरे डॉक्टर आहे तू हे काय लिहिलं सांग बरं. तेव्हा माझ्या मुलांनी लगेच त्या औषधांची नावं लिहून त्याला कळवलं. आता एक डॉक्टर असल्यामुळे ते डॉक्टरचं अक्षर तो वाचू शकतो, त्याला ते पटकन लक्षात आलं. पण ब्रह्म्याच्या हे पित्या असं का समजणे कार्यात तुझा कदा माझे अक्षर का कुणास उमजे आला जरी तो खुदा. लहानपणी आम्ही हे सगळं शिकत होतो आणि आमचे सर गुरुजी त्यावेळेस सांगायचे चांगलं अक्षर काढा. आणि चांगलं अक्षर कसं असतं याचा नमुना पाहायचा असेल तर रामदासी मठांमध्ये जी हस्तलिखितं आजही आहेत त्याचं अवलोकन करावं आणि मग परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. त्या पोस्टमनला सुद्धा कष्टी होईल असं पत्र आपण जर पाठवलं तर त्याच्याही मनात एखाद्या वेळेस येईल, अरे एवढं सगळं डोकं फोडण्यापेक्षा हे जे काय पत्र आहे ते फाडून फेकलं तरी चांगलं होईल असं म्हणून तो ते एखाद्या वेळेस फाडूनसुद्धा फेकू शकतो. आता पुढच्या अजून गोष्टी सांगतात आपल्याला की दुर्गुण जे आहेत दशक नाही अध्याय 16 भगवद्गीतेमधला दैवासुर संपत विभाग यौवनाम. दैव आणि असुर यांची लक्षणं जी आहेत ती सांगितली. त्यामधला 4था श्लोक त्या ठिकाणी गीतेमध्ये दिला आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आसुरी संपत्ती काय आहे हे पार्थाला अर्जुनाला भगवंत सांगत आहे. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि पारुष्यमेवच. पारुष्य म्हणजे कठीण असे शब्द इतरांशी जे बोलतो हे सगळे आसुरी लक्षणाचे आहेत. मग समर्थ आपल्याला हाच गीतेतला श्लोक पुढील ओळीमध्ये सांगतात. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षणं भगवद्गीतेत बोलिले. दशक पहिला समास पहिला हा जो आहे ग्रंथारंभ लक्षणाचा त्यामध्ये या ग्रंथाला दासबोधासाठी ज्या ज्या ग्रंथाचा आधार समर्थाने घेतला त्यांची मोठी यादी दिलेली आहे. आता आपलं काम हे आहे अभ्यास करत असताना त्यामध्ये आहे रामगीता गुरुगीता उत्तर गीता अवधूत गीता हे सगळे आहेत. वेद आहेत उपनिषद आहेत. मग खरा अभ्यास करायचा असेल तर या अवधूत गीतेतला वापर समर्थाने दासबोधात कुठे केला या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आणि मग त्यासाठी अवधूत गीता वाचली पाहिजे, त्यासाठी रामगीता वाचली पाहिजे, त्यासाठी उद्धव गीता वाचली पाहिजे. आता असा सगळा जेव्हा अभ्यास माणसाचा होतो तेव्हा त्या माणसाला संसारातील वायफळ गप्पा मारण्यासाठी वेळच मिळणार नाही असा अनुभव आहे. अनेकांचा अनुभव आहे. थोडा अनुभव आम्हाला पण आता येत आहे की कारण वेळच नाही आपल्याला. म्हणून ते म्हणतात जो उत्तम गुणी शोभला तोच पुरुष महाभला कित्येक लोक तयाला शोधित फिरती. आता हे कित्येक लोक तयाला शोधित फिरती. जो उत्तम गुणाने शोभला असेल. आता उत्तम गुणाने शोभणारे कोण आहेत त्यांचा शोध घ्या. ती संत मंडळी आहेत. ते समाजाला नेतृत्व करतात. ते समाजाला एक आध्यात्मिक दिशा देतात. त्यामुळे पुण्यामध्ये गेले की माझं एक कर्तव्यच असतं एका दृष्टीने दवा केळकरांच्या घरी जाऊन येणं. आता दवा केळकरांना जाऊनसुद्धा आता बरीच वर्ष झाले पण अजूनही पुण्यात गेलो की मी त्यांच्या घरी जातो. त्यांचा मुलगा सुनबाई आहेत त्यांची भेट घेतो कारण त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांच्यामुळेच समर्थांची आणि आपली ओळख झाली आणि आज जो आनंद आपण घेत आहोत तो आनंद त्यांच्यामुळे आहे. मुळामध्ये आपल्याला बालवर्गामध्ये पहिली दुसरीमध्ये जे शिक्षक शिकवतात ज्यांनी आपल्याला अक्षर ओळख करून दिली आहे त्या अक्षर ओळख करून देणाऱ्या शिक्षकाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि ते विसरून चालणार नाही. आणि म्हणून असे जे आहेत कित्येक लोक त्याला शोधित फिरतील. त्यांची भेट घेतली पाहिजे.
गुरुपौर्णिमेचा दिवस आहे किंवा एखादा चांगला दिवस असेल तर आपल्या शिक्षकांना भेटून त्यांनी जे ज्ञान आपल्याला दिलं आहे त्याचं उतराई होण्याचा थोडा तरी प्रयत्न आपण केला पाहिजे. क्रियेविण शब्दज्ञान तेची श्वानाचे वमन. आता खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. क्रियेविण शब्दज्ञान तेची श्वानाचे वमन. क्रिया तशी नाही. बोलतो एक चालतो एक. आता हे उदाहरणं आत्ताच्या या युगामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही तुमची सेवा करू असं म्हणून मग निवडणुकीत जिंकले. आता निवडणूक जिंकल्याचा आनंद फटाके फोडून सगळा व्यक्त झाला आणि मग मंत्रिमंडळाची स्थापना सुरू झाली. त्यामध्ये मला मंत्री केलं तर मी कार्य खूप चांगलं केलं होतं त्याची ही पावती आहे आणि मला मंत्री नाही केलं तर काहीतरी दुसऱ्यामध्येच दोष आहेत, माझ्यामध्ये अजिबात दोष नाही. हे सगळं जे आहे जे आपल्याला या जगामध्ये दृष्टीस दिसते, ज्या ज्या घटना घडत जातात त्या आपण या ग्रंथराज दासबोधाच्या या जसं लिटमस पेपर असतो, ॲसिडिक आहे का काय ते आपण जेव्हा तसं तपासतो त्या कागदामुळे त्याचा रंग पालटला तर मग हे ॲसिडिक आहे ते लक्षात येतं. तसं आपण सगळं या म्हणजे काय म्हणतो आपण तराजूवर या तव्यावर ते ते तोलून पाहिलं पाहिजे आणि जर त्यामध्ये समर्थांचं म्हणणं असेल तर त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि समर्थांनी जर सांगितलं की हे त्याच जे आहे तर ते आपण सोडून दिलं पाहिजे आणि असं केल्याशिवाय उत्तम पुरुष जो आहे तो तयार होणार नाही. मनापासून भक्ती करणे उत्तम गुण अगत्य धरणे तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. त्या महापुरुषाला धुंडत येतं. एक उदाहरण सांगतो. एका ग्रस्ताला सद्गुरूच्या भेटीची तळमळ होती आणि त्या सत्पुरुषांची एकाची ओळख झाली, भेट झाली आणि त्याने सांगितलं या गावात जा आणि त्या गावात गेल्यानंतर तुला ते सद्गुरूंची प्राप्ती होईल आणि ते तुला अनुग्रह देतील. आता त्या गावात जाऊन त्याने बरोबर ते घर शोधलं, पत्ता बरोबर होता, घरे शोधलं, खुणा बरोबर होत्या, दार वाजवलं. आतल्या ग्रस्ताने दार उघडलं. आता आतल्या ग्रस्ताने दार उघडलं, वयस्कर होते. त्यांच्या कडेवर त्यांची नातवंडं होती 2. याने आत बोलवलं, हे गेले. आता यांना अनुग्रह पाहिजे होता आणि आता हे ग्रस्तच मला अनुग्रह देणार आहेत असं मला अगोदर सांगितलं होतं म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. आता ते ग्रस्त पाहतात की हे 2 नातू आपल्याजवळ आहेत, कडेवर आहेत आणि घरी पुन्हा 2-3 लहान मुलं खेळत आहेत. पण त्यांचा सगळ्या खेळण्याचा आवाज इतका मोठा होत होता की या ग्रस्तांनी त्या घरच्या ग्रस्तांनी वृद्ध ग्रस्तांनी मग ही जी मुलं त्यांच्याजवळ होती ती बाजूची एक विहीर होती त्यामध्ये टाकून दिली. साधी घटना आहे पण त्यामध्ये किती मोठा अर्थ आहे. आता यांनी विचार केला की आता हे मला अनुग्रह देणार आहेत, त्यांना त्यांच्याच त्या नातवाला सांभाळता येत नाही तर हे मला काय सांभाळणार आणि या भवसागरातून मला कसं पार तरून नेणार असं यांच्या मनामध्ये आल्याबरोबर ते म्हणतात, अरे तुम्हा लोकांचं हेच तर आहे म्हणे, मी प्रपंचात आहे ते सुद्धा तुम्हाला पाहता येत नाही आणि मी प्रपंचातून मुक्त झालो ते सुद्धा तुम्हाला बरोबर वाटत नाही. मग हा म्हणतो की त्याआधी मुलांना बाहेर काढा. त्याने मुलांना बाहेर काढलं आणि मग ते म्हणतात आता तुला काय विचारायचं ते विचार आणि मग त्यांचा अनुग्रह झाला. म्हणजे आपण आपल्या सद्गुरूंना आपल्याच कसोटीवर नेहमी पाहत असतो पण तसं नसतं. म्हणून आपण औचित्य मरून जावे तरी मग भजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक. मग ही संत मंडळी जी आहेत ते इतरांना अनुग्रह देतात आणि त्यांच्याकडून नामस्मरण जे आहे ते करून घेतात. त्यांची ती पात्रता त्यांची ती योग्यता एकदा तयार झाली की मग आता हा आपली गादी पुढे चालवेल याचा जेव्हा त्यांना भरोसा येतो तेव्हा ते त्याला अनुग्रहाचा अधिकार देतात. आता अनुग्रह देणे घेणे ही सगळी वरची खूप मोठी गोष्ट झाली पण उत्तम पुरुषाच्या प्रमाणे आपण जर हे सगळं ज्ञान शिकलो असेल तर आमुची प्रतिज्ञा ऐसे काही न मागावे शिष्यासी आपला मागे जगदीशासी भजत जावे. खूप छान होऊया. आमची प्रतिज्ञा ऐसे काही न मागावे शिष्यासी. शिष्याकडे जर गुरु गेले तर गुरुनी कुठलंही न मागता एकच मागितलं पाहिजे की आपणा मागे जगदीशासी भजत जावे. आम्ही तर काय किती दिवस राहू काही सांगता येत नाही, कोणाचाच काही भरोसा नाही. पण हे जे ज्ञान मी तुला दिलेलं आहे ते मात्र तू टिकवून ठेव.
त्याचा अभ्यास करत आणि तो अभ्यास तू जसा जसा करत जाशील तसे तसे तुला चांगले अनुभव येतील. या कारणे समदाव झाला पाहिजे महोत्साव, हातोपाती देवादिदेव बोळेचा करावा. या कारणे समुदाय, लोकांचा समुदाय एकत्र आणावा. आता तो समुदाय एकत्र आणण्यासाठी आपल्याच पक्षाच्या गाड्या पाठवल्या आणि लोकांना एकत्र आणलं तर त्याला समुदाय म्हणत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा दिवस असेल, समर्थांची दासनवमी असेल, तर या गोष्टी सगळ्यांना काही कोणाला सांगावं लागत नाही. गणपतीचा उत्सव आहे, तर त्या उत्सवासाठी गणपती आता आपण आणला पाहिजे, आपल्या घरी बसवला पाहिजे, हे काही कोणाला सांगावं लागत नाही. आपण आपल्या सवयीप्रमाणे, घरातील परंपरेप्रमाणे या सगळ्या गोष्टी जसे करतो तसं भक्तिभाव जो आहे हा मुळामध्ये असला पाहिजे. म्हणजे त्याशिवाय चैन पडली नाही पाहिजे. आता समुदायाकारणे पाहिजे ते दोन्ही लक्षणे. मग अशा माणसाने काय करावं? त्याच्या ठिकाणी 2 लक्षणं असले पाहिजे. उत्तम पुरुषाच्या ठिकाणी 2 लक्षणं असले पाहिजे. कारण याला समाजाचं नेतृत्व करायचं. ज्ञान शिकवी अज्ञाना आणि सन्मार्ग दाखवी जना, दोन्ही गोष्टी आहेत. त्यांना सन्मार्ग दाखवणं आणि जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान शिकवायचं असेल तर ते अगोदर माझ्यासाठी माझ्याकडे पाहिजे, तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेच जनास सांगावे. आणि मग सांगतात ही 2 लक्षणं कोणती ते सांगतात. जेणे बहुतास घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. 2 गोष्टी, एक तर प्रबोधन शक्ती आणि दुसरी बहुताचे मनोगत हाती घेतले पाहिजे. लोकांना कशाची गरज आहे? समर्थाने हे सगळं जेव्हा लिहिलं, पूर्ण भारतभर भ्रमण केलं, देशाची परिस्थिती पाहिली आणि ती पाहून त्यांनी एकांतात विचार केला. रामरायाने हनुमंताने प्रेरणा दिली आणि मग त्यांनी हे सगळं लिहायला सुरुवात केली. आणि मग ते म्हणतात की आता लोकांना कशाची गरज आहे? समाज आहे पण तो मृतवत आहे. समाज आहे पण त्याच्या भावना त्याला समजत नाही. आपली मंदिरे उद्ध्वस्त होतात, त्यासाठी आपण पेटून उठलं पाहिजे हे त्यांना समजत नाही. म्हणून आपण आता या ठिकाणी रामरायाची, हनुमंताची मंदिरे स्थापन केली पाहिजे. ज्या काळामध्ये मंदिरे तोडली जात होती त्या काळामध्ये मंदिराची उभारणी समर्थाने केली. समर्थ तरी आता 300-400 वर्ष झाले. आत्ता 100 वर्षापूर्वी जाम समर्थमध्ये जे समर्थांचं मंदिर आहे ते मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा निजामाची राजवट मराठवाड्यामध्ये होती. ते मंदिर बांधण्यासाठी परवानगी जी आहे ती नानासाहेब देवांनी आणली, त्या निजामाकडून आणली. आणि हे फार मोठं कार्य त्यांनी केलं, कारण ते स्वतः वकील होते आणि कुठल्या गोष्टीची कोणत्या ठिकाणी काय आवश्यकता असते हे ते जाणून होते आणि म्हणून त्या ठिकाणचं ते मंदिर उभं राहिलं. म्हणून जेणे बहुतास घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. समाजाला कशाची गरज आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि जे समाजाला गरज आहे ते आपण त्या समाजाला पुरवलं पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण तया समानेची प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षणं पुढे चाले. हे प्रबोध शक्ती जी आहे ती हळूहळू पुढे आपल्या पिढ्यानपिढ्या ती चालली पाहिजे. बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे तयाची वचने प्रमाण मानेची जनी. म्हणजे जे आपण बोलतो त्याप्रमाणे आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे तुमची सेवा करावी, समाजसेवा करावी म्हणून मला मतं द्या. मतं दिल्यानंतर मी निवडून आलो तर मग आता मला मंत्री का नाही केलं म्हणून नाराज होणं, हे जे आहे ते खऱ्या उत्तम पुरुषाचं लक्षणं नाही, ते स्वार्थी माणसाचंच लक्षण आहे. आणि म्हणून तयाची वचने प्रमाण मानेची जनी, कोणाचे? जे स्वय करून बोलणे, स्वतः अंगीकृत केलं आणि मग त्याप्रमाणे वागणूक केली तर मग माझे वचनं मी जे म्हणेन ते समाज ऐकणार आहे. म्हणून त्यासाठी असा एखादा नेता तयार झाला पाहिजे. जे जे जनास मानेना ते ते जनही मानेना. लोकांना एखादी प्रचिती आली पाहिजे आणि ती प्रचिती आली तर मग त्या माणसाच्या मागे सगळे लोक धावत जातील. आपणा एकला जननाना सृष्टीमध्ये, म्हणून सांगाती असावे मानत मानत शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने. हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने. लहान मुलांना जेव्हा शाळा सुरू होती 15 जून वगैरे, त्यावेळेस शाळेमध्ये जाऊन पहा तुम्ही, त्या कंपाऊंडच्या बाहेर उभं राहून पहा. लहान लहान मुलं असतात, त्या आईवडिलांना सोडायला तयार नसतात.
ते त्या शाळेमध्ये जायला तयार नसतात आणि मग 1 तासभराने पुन्हा आपल्याला फोन येतो, तुमच्या मुलाला घेऊन जा. मग आपण जाऊन आपल्या मुलाला घरी आणतो. तो मुलगा जो पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी रडत असतो, तो जेव्हा मोठा होतो, त्याला जेव्हा ती आवड लागते, तेव्हा त्याला ते प्रेम निर्माण होतं त्या सगळ्या शेकड्यामधून. तेव्हा मग त्याला म्हणतो आपण, की "अरे, तू डब्बा खाल्लाच नाही आता आज." मग तो म्हणतो, "आई नाही, मला आज वेळच नव्हता." म्हणजे असा तो त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये असा घडून गेलेला असतो, की त्याच्या पोटी भूक वगैरे तहान जी आहे, ही सुद्धा त्याला लक्षात येत नाही. तसं रोज आपला नित्य जो वाचनाचा क्रम आहे, तो नित्य वाचनाचा क्रम एकदा ठरला पाहिजे आणि तो जेव्हा ठरेल आणि त्याप्रमाणे आपलं वाचन होत जाईल, तर मला खरं समाधान मिळणार आहे. दररोज रात्री झोपताना मी विचार केला पाहिजे, आज मी कोणती गोष्ट केली, आज मी काय-काय वाचलं आणि त्यामध्ये मला काय घेण्यासारखं आहे आणि काल जे मी वाचलं त्याचा उपयोग मी आज केला का? म्हणजे असं सारखं ताळाबंद जे आहे तो माणूस करत राहिला पाहिजे आणि ते जेव्हा करू तेव्हा एक समाजामध्ये चांगलं नेतृत्व तयार होईल. म्हणून हे सांगत असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे. आता विवेकी म्हणजे ज्याला चांगलं काय आणि वाईट काय, सत्सद विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, या सगळ्या गोष्टी आधी काय आहे हे समजलं पाहिजे. मग त्याचा उपयोग कसा केला पाहिजे आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे, कोणती दक्षता घेतली पाहिजे, हे मला लक्षात आलं पाहिजे. आणि हे ज्यांच्या लक्षात येत नाही, इतर ते बापुडे भ्रमे भांडवत लागले. मग ते दुसरे जे आहेत ते भांडतच राहतात. त्यांना काही चांगला मार्ग सापडत नाही. बहुतासी भांडता एकला, सैन्या वाजून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. माझंच म्हणणं खरं, असा दुराग्रह कधीही नसावा. आपल्याकडे येणाऱ्याचं प्रत्येकाचं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याला जर आपल्याकडे वळवायचं असेल, की तर त्याला आपण म्हणावं, "दादा, तू जे म्हणतोस ते अगदी खरं आहे." असं एक वाक्य जरी आपण बोललो तरी तो आपलासा होतो आणि मग त्याला वाटतं, की हा किती चांगला माणूस आहे आणि मग त्याला बसवून आपण हळूहळू शेवटा न्यावे. मग हळूहळू आपण त्याला सन्मार्गाकडे नेलं पाहिजे. लहान मुलांना शाळेत जाताना जसा तो काय दप्तर दिलं, कोणते पुस्तकं दिले हे विचारत नाही. आज डब्यात काय दिलं हेच विचारतो. तसं त्याला काहीतरी गोडी लागली पाहिजे आणि ती गोडी लागायची असेल तर त्यासाठी म्हणून आपण जे फलश्रुती आपण जे म्हणतो ना, ती फलश्रुती प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी दिली असते. हे करा म्हणजे तुम्हाला असं होईल. आणि समर्थाने फलश्रुती म्हणून काहीच नाही दिलं. पहिल्यांदाच आधी फक्त विचारलं, श्रोते पुसते कोण ग्रंथ काय बोलिली चेत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आणि मग ग्रंथानामद असं होतं. असं म्हणून समर्थाने हळूहळू आपल्याला जे सांगायचं ते त्यांच्याकडून करून घेतलं. आणि म्हणून ते समर्थ नेतृत्व, समर्थ हा शब्दसुद्धा तेवढाच सर्व गुणांनी संपन्न असलेले समर्थ. त्यांचा शिष्य हा सुद्धा त्यांच्यासारखेच. परीस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लोह पारटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. म्हणून असं जो नेतृत्व करेल त्याला समाजामध्ये उत्तम पुरुष ही पदवी प्राप्त होईल. म्हणून उत्तम पुरुष होण्यासाठी हा खूप चांगला समास आहे. खूप गोष्टी या समासातून घेण्यासारख्या आहेत आणि एक शीत चाच पडावे म्हणजे सगळा भात शिजला की नाही पाण्यासाठी एखादं शीत घेऊन आपण जर पाहिलं तर अरे हो आता भात शिजला. तर हा एक समास जरी आपण घेतला, तो जरी एखाद्याला आवडला, ज्याने हा ग्रंथ कधीच वाचला नाही आणि त्याला हा जर आवडला, तर मग हळूहळू त्याला सांगायचं काही हरकत नाही बाबा, तू हळूहळू हे वाचत जा आणि काही जर तुला अडलं तर मला विचारत जा. असं जर आपण त्याला केलं आणि त्याला आपल्या संप्रदायामध्ये घेतलं, तर संप्रदायामध्ये हळूहळू चांगली माणसं येत जातील आणि ते संप्रदाय तो बळकट होण्यासाठी मदत होईल. म्हणून हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने. तो विवेक प्रत्येकाच्या ठिकाणी असावा अशी अपेक्षा करून आज आपण या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर